धाराशिव जिल्ह्यातील भूम शहर आणि त्या भूम शहरातील गोलाई चौकात शासकीय नियमांची सर्व पद्धतीने पूर्तता करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात येणार होता। ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी नियोजित करण्यात आली होती। मात्र तत्पूर्वीच मराठा समाजाच्या काही लोकांनी आणि त्याचबरोबर इतर काही लोकांनी तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केला, बसविला। हे सर्व बेकायदेशीररित्या घडविण्यात आलं, सर्व नियम धादानपणे मोडण्यात आले। मात्र यावर कोणीच बोलायला तयार नाही। मात्र याच ठिकाणी विचार करा, जर एखादं ठिकाण, एखादी जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी नियोजित करण्यात आली असती, आरक्षित करण्यात आली असती आणि तिथे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यांच्या अनुयायांनी जाऊन नियमांचं उल्लंघन करून बेकायदेशीररित्या बसविला असता तर काय झालं असतं? या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वात पहिल्यांदा हा महाराष्ट्र पेटवून टाकला असता, जातीवाद, धर्मांधता निर्माण केली असती। या महाराष्ट्रातील नितेश राणेपासून गोपीचंद पडळकरपर्यंत सर्वच्या सर्व हिंदू धर्माच्या ठेकेदारांनी हा महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता। कदाचित दोन समाजामध्ये दंगली घडविल्या असत्या आणि त्यावर त्यांनी राजकारण केलं असतं। मात्र आता कोणीच बोलायला तयार नाही, कोणीच मध्यस्थी करायला तयार नाही, कोणीच त्यावर तोडगा काढायला सुद्धा तयार नाही। मग या महाराष्ट्रात जातीवादी खरं कोण आहे? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जातीवादी नाही का? स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार म्हणून घेणारे जातीवादी नाहीत का? शासकीय नियमानुसार जे ठरलंय त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का पुढाकार घेत नाही? त्यांच्यासाठी नियम नाहीत का? ते नियमाचं उल्लंघन करतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई का होत नाही? कारण या महाराष्ट्रातील सरकारच खऱ्या अर्थाने जातीवादी आहे।